नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.1 सोडवणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, दिलेल्या फिगरमध्ये आपल्याला अँगल ACDचं मेजरमेंट किती आहे ते काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ट्रायंगलमध्ये हा अँगल 70 डिग्रीचा आणि हा अँगल 40 डिग्रीचा दिलेला आहे. तर आपल्याला अँगल ACDचं मेजरमेंट काढायचं आहे. पहा, अँगल ACD हा ट्रायंगल ABCचा एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. तर या अँगलचं मेजरमेंट काढण्यासाठी आपल्याला रिमोट इंटेरियर अँगलचा थेरम वापरावा लागतो. रिमोट इंटेरियरचा थेरम म्हणजे काय, त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तो थेरम कसा आहे, या अँगलचं मेजरमेंट म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन असते. फ्रॉम फिगर अँगल ACD is an exterior angle of triangle ABC. हा अँगल एक्सटेरियर आहे या ट्रायंगल ABCचा. देअरफॉर अँगल ACD या अँगलचं मेजरमेंट अँगल ACD इक्वल टू अँगल ABC प्लस अँगल BAC किंवा अँगल A प्लस अँगल B. हा B 40चा आहे आणि A अँगल 70चा आहे. दोघांची ॲडिशन 110 होईल, बरोबर आहे. मेजर ऑफ अँगल ACD इक्वल टू किती येईल, हा अँगल 110 डिग्रीचा. नेक्स्ट दुसरा प्रश्न, इन ट्रायंगल PQR पीचं मेजरमेंट दिलेलं आहे, क्यूचं दिलेलं आहे, आपल्याला आरचं काढायचं आहे. ट्रायंगल PQR आहे, त्यापैकी दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे, तर तिसऱ्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढता येते. पहा, इन ट्रायंगल PQR वी नो अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इक्वल टू 180. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल किती असते, 180 असते. पहा, त्यापैकी Pचं मेजरमेंट आपल्याला 70 डिग्री आहे दिलेलं आहे, Qचं मेजरमेंट 65 आहे. यावरून आपल्याला अँगल Rचं मेजरमेंट किती आहे ते काढता येईल. ही दोघांची ॲडिशन करू आपण. ही ॲडिशन होईल 135 प्लस अँगल R इक्वल टू 180. देअरफॉर अँगल R इक्वल टू काय होईल, 180मधून हे मायनस होतील 135. देअरफॉर अँगल R इक्वल टू 45 डिग्री. नेक्स्ट तिसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नासारखाच आहे. येथे फक्त अँगलची मेजरमेंट हे आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत. तर पहिला अँगल एक्स आहे, दुसरा हा आहे आणि तिसरा हा अँगल आहे. तर यावरून आपल्याला ते अँगल किती डिग्रीचे असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा, दी मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगलची मेजरमेंट आहेत, त्यामुळे आपण ट्रायंगल घेतलेला आहे. सर्व अँगलची आपल्याला ॲडिशन करायची, म्हणून आपण हे सेंटेन्स लिहित आहोत. दी मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर. पहा, एक अँगल x डिग्रीचा आहे, दुसरा अँगल x मायनस 20 डिग्रीचा आहे आणि तिसरा अँगल आहे x मायनस 40 डिग्रीचा. पहा, तिन्ही अँगलची आपण ॲडिशन घेऊ, म्हणजे x प्लस डिग्री आपण सगळ्यात शेवटी लिहू, x प्लस x मायनस 20 आणि प्लस x मायनस 40. या तिन्ही अँगलची आपण ॲडिशन घेतलेली आहे. किती असते, 180, बरोबर आहे. रिझन काय येईल, सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. पहा, x प्लसने मल्टिप्लाय केलं, काही बदल होणार नाही, ब्रॅकेट निघून जाईल.
इक्वल टू 180 बरोबर आहे. पहा एक्स 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 म्हणजे 3x आहेत. ॲडिशन किती होईल एक्स प्लस एक्स म्हणजे 3x आणि हे -20 आणि -40 म्हणजे -60 होतील इक्वल टू 180. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे 3x इक्वल टू हे 60 आपण या साईडला पास करू म्हणजे काय होईल हे मायनसमध्ये आहेत या साईडला आल्या प्लस होतील. देअरफॉर 3x इक्वल टू 180 प्लस 60 म्हणजे काय होईल 240. आता यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल. देअरफॉर एक्स इक्वल टू 240ला आपल्याला 3ने डिवाईड करावे लागेल. देअरफॉर एक्स इक्वल टू काय होईल 80 आन्सर येईल बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला 80 डिग्री मिळालेली आहे. आपले अँगल कोणते आहेत एक एक्स आहे दुसरा x-20 आहे आणि तिसरा x-40 आहे. देअरफॉर अँगल्स आर ते अँगल कसे असतील एक आपला x डिग्रीचा आहे एक्सची व्हॅल्यू 80 आलेली आहे म्हणजे एक अँगल असेल 80 डिग्रीचा बरोबर आहे. हा एक अँगल असेल आणि दुसरा अँगल x-20 आहे म्हणजे x-20. आता येथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू 80 पुट करायची आहे. 80मधून हे 20 मायनस होतील 80मधून 20 मायनस झाले 60 राहतील म्हणजे दुसरा अँगल आपला किती येईल 60 डिग्रीचा येईल. तिसरा अँगल आपल्याला x-40 आहे. आपण एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे x-40 म्हणजे काय होईल एक्सची व्हॅल्यू 80 आलेली आहे हे -40 इक्वल टू 80मधून 40 गेले राहतील 40 म्हणजे त्या ट्रायंगलचे अँगल कसे असतील 80 60 आणि 40. पहा तिघांची जर ॲडिशन केली तर किती येईल 180 येईल बरोबर आहे. याप्रमाणे आपले अँगल असतील. नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो येथे आपल्याला एक स्मॉलेस्ट अँगल आहे एक त्या स्मॉलेस्ट अँगलच्या डबल अँगल आहे म्हणजे ट्वाईस आहे आणि एक आहे ट्रिपल म्हणजे थ्राईस आहे. याप्रमाणे अँगल आहेत तर आपल्याला त्या ट्रायंगलचे अँगल काय असतील हे काढायचं आहे. पहा कोणत्याच अँगलचं मेजरमेंट दिलेलं नाही फक्त आपल्याला सेंटेन्समध्ये इन्फॉर्मेशन अशी दिली ट्रायंगलमध्ये एक अँगल स्मॉलेस्ट आहे दुसरा अँगल त्या स्मॉलेस्ट अँगलच्या ट्वाईस आहे आणि तिसरा अँगल त्या स्मॉलेस्ट अँगलच्या थ्राईस आहे. याप्रमाणे अँगल आहेत तर ते अँगल आपल्याला काढायचे आहेत. पहा आता सपोज दी स्मॉलेस्ट अँगल. आता स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे माहीत नाही आपल्याला. दी स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल इज एक्स. आपण एक्स कन्सिडर करू इज एक्स. मग दुसरा अँगल कोणता होईल 2x होईल आणि तिसरा अँगल 3x होईल बरोबर आहे. एक x असेल दुसरा 2x असेल आणि तिसरा 3x असेल. देअरफॉर ऑदर टू अँगल्स आर 2x अँड 3x. पहा स्मॉलेस्ट अँगल हा होईल त्याचा डबल अँगल 2x होईल आणि ट्रिपल अँगल 3x होईल. डबल म्हणजे ट्वाईस आणि ट्रिपल म्हणजे थ्राईस. तिघांची ॲडिशन जर घेतली आपण ती 180 असेल कारण ट्रायंगलचे अँगल आहे ते x + 2x + 3x इक्वल टू 180 बरोबर आहे. रिझन काय येईल सम ऑफ अँगल्स सम म्हणजे ॲडिशन सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. सम किती असते 180 डिग्री. पहा ही सम किती होईल 3 2 5 आणि हा एक 3x 2x आणि x म्हणजे 3 2 5 आणि 1 म्हणजे 6x होईल बरोबर आहे. ही सर्व बेरीज 6x होईल इक्वल टू 180. आता यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला x इक्वल टू 180 हे 6 डिव्हिजनमध्ये येतील बरोबर आहे. देअरफॉर x इक्वल टू 30 येईल बरोबर आहे 30 डिग्री. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 30 मिळाली. एक अँगल आपला x पण आहे दुसरा 2x आहे आणि तिसरा 3x आहे म्हणजे अँगल्स कोणते होतील. देअरफॉर अँगल कोणते होतील एक अँगल x आहे दुसरा 2x आहे आणि तिसरा 3x आहे. एक्सची किंमत आपल्याला 30 डिग्री मिळालेली आहे. हा एक अँगल झाला आपला. दुसरा 2x आहे
म्हणजे 2 इंटू एक्स, एक्स म्हणजे 30, म्हणजे हा अँगल कोणता होईल 60 डिग्रीचा, आणि 3x म्हणजे 3 इंटू 30 होईल, हे होतील 90. नेक्स्ट 5वा प्रश्न मित्रांनो, दिलेल्या फिगरमध्ये आपल्याला या दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्या माहितीवरून आपल्याला एक्स, वाय आणि झेड हे अँगल किती डिग्रीचे आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा इन फिगर पहा, हा एक अँगल दिला आपल्याला आणि हा एक अँगल दिला आहे, परंतु वायचा अँगल काढण्यासाठी हे दोन अँगल लिनियर पेअरमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन किती येणार आहे 180, असं आपण लिहू शकतो. म्हणजे अँगल कोणते होतील, येथे एक आपण पॉईंट घेऊ आपण, सपोज पी, म्हणजे हे दोन अँगल लिनियर पेअरमधील आहेत, बरोबर आहे. त्यावरून आपल्या वायची व्हॅल्यू काढता येईल. इन फिगर अँगल पहा, अँगल TEN हा अँगल प्लस अँगल NEM देअरफॉर TEN 100 आहे प्लस हा वाय आहे आणि दोघांची ॲडिशन 180, बरोबर आहे. यावरून वायची व्हॅल्यू काढता येईल. वाय इक्वल टू 180मधून हे 100 मायनस होतील. देअरफॉर वाय इक्वल टू काय येईल 80. हा अँगल मिळेल आपल्याला 80 डिग्रीचा. हा अँगल दिलेला आपल्याला, त्यावरून झेडची व्हॅल्यू काढता येईल. हे पण दोन अँगल लिनियर पेअरमधील आहेत, बरोबर आहे. झेड आणि 140 हे दोन अँगल लिनियर पेअरमध्ये आहेत, म्हणजे या दोन अँगलची पण ॲडिशन किती असेल 180. 9 EMR हा अँगल EMR प्लस अँगल EMN हे दोघांची ॲडिशन 180 येईल, बरोबर आहे. पहा EMR 140चा आहे प्लस EMN झेड आहे इक्वल टू 180. येथे रिझन लिहायचं. पहा रिझनसाठी असे खाली एक डॉट आणि वर दोन डॉट असतात, आणि देअरफॉरसाठी वर एक डॉट असतो आणि खाली दोन डॉट असतात. हे आहे देअरफॉर आणि हे आहे रिझन. पहा याचं रिझन काय, अँगल्स इन लिनियर पेअर्स. हे पण रिझन काय येईल आपलं, अँगल्स इन लिनियर पेअर. पहा यावरून झेडची व्हॅल्यू काढता येईल. झेड इक्वल टू 180मधून हे 140 मायनस होतील. देअरफॉर झेड इक्वल टू काय होईल 40 डिग्री. झेडचं मेजरमेंट आपल्याला 40 डिग्री मिळेल. येथे आपल्याला हा अँगल होता, त्यामुळे आपल्याला वायचा अँगल काढता आला, कारण लिनियर पेअर अँगल आहेत. त्याप्रमाणे येथे पण अँगल दिला होता, त्यावरून झेड काढलेला आहे आपण, परंतु येथे अँगल दिलेलं नाही आपल्याला. आपल्याला एक्स अँगल काढायचा आहे, परंतु त्यासाठी आपल्याला आता हे वाय आणि झेड हे दोन अँगल माहीत झालेले आहेत. म्हणजे हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल आपल्याला माहीत आहेत, त्यावरून तिसरा अँगल काढता येतो, बरोबर आहे. कारण तिघांची ॲडिशन किती येते 180. पण नाऊ इन ट्रायंगल ENM या ट्रायंगलमध्ये, म्हणजे अँगल E प्लस अँगल N प्लस अँगल M इक्वल टू 180. देअरफॉर पहा E अँगल म्हणजे वाय आहे, N अँगल म्हणजे एक्स होईल, आणि M अँगल हे इंटेरियर अँगल, M म्हणजे झेड अँगल. तिघांची बेरीज 180. त्यापैकी वाय आणि झेड आपण काढलेले आहेत. वाय 80 आहे, एक्स आपल्याला काढायचा आहे, आणि झेड आपण 40 काढलेला आहे इक्वल टू 180. पहा या दोघांची ॲडिशन किती होईल 120, आणि प्लस एक्स इक्वल टू 180. यावरून एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. 180मधून हे 120 मायनस होतील, बरोबर आहे. देअरफॉर एक्स इक्वल टू काय येईल 60. 3 अँगल मिळाले आपल्याला, 80, 40 आणि हा 60 डिग्री. नेक्स्ट 6वा प्रश्न मित्रांनो,
येथे आपल्याला फिगरमध्ये लाईन ए बी पॅरलल आहे लाईन डी ई. ही ए बी लाईन आणि डी ई लाईन ह्या दोन लाईन पॅरलल आहेत पहा. ह्या दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. तर फाइंड दी मेजर ऑफ अँगल डी आर ई. पहा डी आर ई हा अँगल किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अँड अँगल ए आर ई, ए आर ई हा पण अँगल किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे दोन अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत युजिंग गिवन मेजर्स ऑफ सम अँगल्स. त्यापैकी आपल्याला ह्या दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. येथे आपल्याला ए बी आणि डी ई पॅरलल आहे असं दिलेलं आहे. म्हणजे ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे येथे जो अँगल झालेला आहे तोच अँगल येथे होईल. कारण ते काय असतील अल्टरनेट अँगल असतील. बरोबर आहे. हा अँगल काढला आपण म्हणजे आता या ट्रायंगलमध्ये या ट्रायंगलचा जर विचार केला तर हा अँगल माहीत होईल मग आपल्याला. म्हणजे हा 70 आहे तर म्हणजे हा 70 येईल. मग हा 70 होईल, हा 40. तर या ट्रायंगलमध्ये हा तिसरा अँगल काढता येईल आपल्याला. आणि हा तिसरा अँगल काढला तर हे दोन अँगल लिनियर पेअरमधील होतील. मग हा पण अँगल काढता येईल आपल्याला. बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण सोल्युशन लिहू आता. फ्रॉम फिगर अँगल बी ए डी इक्वल आहे अँगल ए डी ई. हा अँगल आणि हा अँगल कारण ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचा हा आहे आणि या साईडचा हा आहे. म्हणजे हे कोणते आहेत अल्टरनेट अँगल्स. रिझन काय इक्वल आहेत ते. हा 70 आहे म्हणून हा पण किती येईल आपला 70च येणार आहे. कारण रिझन अल्टरनेट अँगल्स. पहा बी ए डी त्यापैकी 70चा आहे म्हणजे ए डी म्हणजे अँगल ए डी ई हा पण अँगल किती येईल 70 डिग्री. कारण हा 70चा आहे. बरोबर आहे. म्हणजे हा 70 मिळाला आपल्याला. आता या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल माहीत झालेले आहेत. मग तिसरा अँगल काढता येईल आपल्याला. इन ट्रायंगल कोणता डी आर ई किंवा डी ई आर. ट्रायंगल डी आर ई या ट्रायंगलमध्ये अँगल आर डी ई म्हणजे डी अँगल. आर अँगल म्हणजे कोणता अँगल होईल डी आर ई प्लस अँगल डी आर ई आणि ई अँगल म्हणजे कोणता अँगल होईल डी ई आर. अँगल डी ई आर तिघांची बेरीज 180. बरोबर आहे. 180 डिग्री. तर आता रिझन काय येईल सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. पहा डी अँगल आपल्याला किती आहे 70 आलेला आहे आणि हा ई अँगल डी आर ई आता मिळेल आपल्याला आणि ई अँगल आपल्याला 40चा दिलेला आहे इक्वल टू 180. यावरून हा अँगल मिळेल आपल्याला. दोघांचे ॲडिशन 70 आणि 40 म्हणजे 110 होईल आणि प्लस अँगल डी आर ई इक्वल टू 180. देअरफॉर अँगल डी आर ई हा अँगल किती मिळेल आपल्याला 180मधून हे मायनस होतील. देअरफॉर अँगल डी आर ई इक्वल टू 70 डिग्री. हा पण अँगल किती मिळाला आपल्याला 70. अँगल डी आर ई हा अँगल काढायचा होता आपल्याला. अँगल डी आर ई आपण 70 काढलेला आहे. बरोबर आहे. आता आपण हा अँगल काढलेला आहे. तर आता हे दोन अँगल लिनियर पेअरमधील अँगल आहेत. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट आपल्याला माहीत आहे 70 आहे. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट आता काढता येईल आपल्याला. कारण हे दोन अँगल लिनियर पेअरचे अँगल आहेत. त्यामुळे दोघांचे ॲडिशन 180 आहे. त्यापैकी एक 70 आहे म्हणजे दुसरा अँगल काढता येईल आपल्याला. पहा नाऊ अँगल डी आर ई प्लस अँगल ए आर ई इक्वल टू 180. रिझन लिहिणार आपण अँगल्स इन लिनियर पेअर. रेषीय जोडीतील कोण आहेत ते. पहा डी आर ई आपण आत्ताच काढलेला आहे 70 डिग्री. अँगल ए आर ई
इक्वल टू 180. यावरून अँगल ARE किती मिळेल आपल्याला? 180मधून हे 70 मायनस होतील. देअरफॉर अँगल ARE डिग्री. हा अँगल मिळेल आपल्याला 110 डिग्रीचा. नेक्स्ट 7वा प्रश्न. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर्स ऑफ अँगल ए. पहा इथे आपण ट्रायंगल ABC काढलेला आहे आणि अँगल एचा बायसेक्टर म्हणजे हा रे बायसेक्टर आहे आणि अँगल बीचा बायसेक्टर हा रे आहे. ते दोन्ही रे ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल AOB. या अँगलचं मेजरमेंट किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. AOB अँगलचं मेजरमेंट किती आहे? फक्त आपल्याला अँगल Cचं मेजरमेंट 70 डिग्री आहे असं दिलेलं आहे. तर या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. आपल्याला कंडिशन काय दिली? हा अँगल बायसेक्टर आहे, हा रे बायसेक्टर आहे. याचा अर्थ हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. हा पण रे या अँगलचा बायसेक्टर आहे, त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल इक्वल आहेत आणि हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही पण अँगल इक्वल आहेत. पहा हे दोन अँगल इक्वल आहेत. समजा हा x असेल तर हा पण x होईल आणि हा y असेल तर हा पण y अँगल होईल. बरोबर आहे. आता इन ट्रायंगल ABC बायसेक्टर्स of angle A and angle B intersects at point O. पहा हे दोन्ही बायसेक्टर O पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. इन ट्रायंगल ABC पहा अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C म्हणजे काय होईल? 180. हा A अँगल, हा B अँगल आणि हा C अँगल तिघांची ॲडिशन किती असेल? 180 या ट्रायंगल ABC मध्ये. पहा अँगल A म्हणजे काय होईल? x प्लस x होईल म्हणजे काय होईल? 2x. अँगल B म्हणजे काय होईल? y प्लस y म्हणजे 2y होईल. आणि अँगल C आपल्याला 70 दिलेला आहे इक्वल टू 180. पहा हे 2x प्लस 2y इक्वल टू हे 70 या साईडला पास करू आपण म्हणजे काय होईल? 180मधून 70 मायनस होतील. पहा 2x प्लस 2y इक्वल टू काय होईल? पहा येथे 2x आहे, येथे 2y आहे, येथे 2x आणि येथे 2y दोघांमध्ये 2 कॉमन आहेत. आपण 2 कॉमन काढू. 2 कॉमन काढले तर काय होईल? x प्लस y याप्रमाणे येईल. बरोबर आहे. आता पहा हे 2 येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, आपण या साईडला पास करू म्हणजे येथे काय राहील? हा ब्रॅकेट राहील x प्लस y आणि इकडे काय होईल? हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. x प्लस yची व्हॅल्यू काय मिळेल? 55. बरोबर आहे. पहा 2 पंचे 10 1 आणि 2 पंचे 10 55. पहा आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळाली? x प्लस y इक्वल टू 55. पहा आता हा छोटा ट्रायंगल विचारात घेऊ आपण. AOB या ट्रायंगलमध्ये x प्लस y या दोघांची ॲडिशन माहिती आहे आपल्याला 55 आहे. म्हणजे 3 अँगलची ॲडिशन 180 आहे. हा अँगल, हा अँगल आणि हा अँगल त्यापैकी 2 अँगल 55चे आहेत. मग तिसरा अँगल आपल्याला काढता येईल. बरोबर आहे. नाऊ इन ट्रायंगल AOB पहा अँगल ए अँगल म्हणजे कोणता अँगल? OAB अँगल OAB. ओ अँगल म्हणजे कोणता? AOB अँगल AOB. आणि बी अँगल म्हणजे कोणता अँगल? OBA अँगल OBA.
तिघांची ॲडिशन घेतली आपण 180. पहा अँगल OAB म्हणजे काय, x आहे, प्लस AOB अँगल AOB आपल्याला काढायचा आहे, आणि OBA म्हणजे काय, y आहे, इक्वल टू 180. म्हणजे आपण असं लिहू शकतो, याला x आणि y जवळजवळ लिहिलेले आहेत आणि अँगल AOB काहीच बदल केलेला नाही, फक्त x आणि y जवळजवळ लिहिलेले आहे आपण. पहा x प्लस वायची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, किती आहे 55. म्हणजे या x प्लस वाय ऐवजी आपण आता पुट काय करणार, 55 प्लस अँगल AOB इक्वल टू 180. पहा यावरून अँगल AOB किती मिळेल, 180 मधून हे 55 मायनस होतील, इक्वल टू 125. हाच अँगल आपल्याला काढायचा होता. अँगल AOB किती आहे, 125 आहे. अँगल AOB 125. नेक्स्ट 8वा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला लाईन AB आणि CD या पॅरलल दिलेल्या आहेत. AB लाईन आणि CD लाईन या दोन लाईन पॅरलल आहेत. अँड लाईन PQ इज दी ट्रान्सव्हर्सल, आणि PQ ही ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे त्यांची छेदिका आहे. तर रे PT अँड रे QT, PT रे आणि QT रे हे काय आहेत, या अँगलचे बायसेक्टर आहेत. तर आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, हा अँगल येथे होणारा 90 डिग्रीचा आहे. हे अँगल PTQ हा अँगल 90 डिग्रीचा आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा हे अँगल बायसेक्टर आहेत, म्हणजे येथे जो अँगल असेल तोच अँगल येथे असेल, कारण PT रे हा बायसेक्टर आहे या BPQ अँगलचा. त्याप्रमाणे PQD या अँगलचा बायसेक्टर QT रे आहे, म्हणून येथे जो अँगल होईल तोच अँगल येथे पण होईल, बरोबर आहे, कारण बायसेक्टर असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल असतील. सपोज ते y आहेत आणि हे x आहेत. तर आता फ्रॉम फिगर पहा AB लाईन पॅरलल दिली आपल्याला CD, AB पॅरलल CD अँड PQ इज ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर पहा त्यामुळे हा अँगल आणि हा अँगल या दोघांची ॲडिशन किती असेल, 180, कारण इंटेरियर अँगल होतील ते. पहा हा पूर्ण P अँगल आणि हा अँगल हे दोन्ही ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडचे अँगल आहेत आणि ह्या लाईनमधले आहेत, म्हणजे इंटेरियर अँगल आहेत, म्हणून हा अँगल आणि हा अँगल या दोघांची ॲडिशन किती असेल, 180, बरोबर आहे. अँगल PBQ इक्वल आहे प्लस दोघांची ॲडिशन 180 येते, प्लस अँगल PQD दोघांची ॲडिशन 180, कारण रिझन लिहिणार आपण, इंटेरियर अँगल्स. पहा हा अँगल BPQ म्हणजे काय, x प्लस x म्हणजे 2x होईल, प्लस PQD म्हणजे काय होईल, y प्लस y म्हणजे 2y होईल, इक्वल टू 180. पहा यावरून आपण 2 कॉमन काढू, येथे आपण 2 कॉमन काढला तर काय होईल, x प्लस y इक्वल टू 180. पहा म्हणजे x प्लस वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, हे 2 डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे x प्लस वाय इक्वल टू काय येईल, 90. याआधी आपण एक असा प्रश्न सोडवलेला आहे, x प्लस वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 90 आहे, बरोबर आहे. म्हणजे आता हा ट्रायंगल आपण विचारात घेतला PTQ हा, तर ह्या x प्लस वायची व्हॅल्यू काढली आपण, तर हा अँगल आपल्याला काढता येईल, कारण ह्या दोघांची ॲडिशन माहिती आहे आपल्याला, त्यामुळे तिसरा अँगल सहज काढता येईल, बरोबर आहे. आता इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल, PTQ या ट्रायंगलमध्ये हा P अँगल म्हणजे कोणता, QPT अँगल QPT. आता T अँगल म्हणजे कोणता, PTQ अँगल PTQ, आणि प्लस अँगल Q अँगल म्हणजे
PQT अँगल PQT इक्वल टू 180, कारण तिघांची ॲडिशन 180. पहा QPT म्हणजे P अँगल X आहे प्लस PT अँगल म्हणजे आपल्याला काढायचा आहे अँगल PTQ प्लस हा Q अँगल Y आहे इक्वल टू 180. बरोबर आहे, परंतु येथे X आहे येथे Y आहे, तर X प्लस Y आपण जवळजवळ लिहू आणि हे काय करू अँगल PTQ इक्वल टू 180. पहा X प्लस Y ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे येथे, सपोज 1 नंबर. बरोबर आहे, ही 90 व्हॅल्यू आहे. X प्लस वायची व्हॅल्यू आपण 90 काढली, म्हणजे 90 प्लस अँगल PTQ इक्वल टू 180. रिझन काय लिहिणार आपण फ्रॉम 1, कारण X प्लस वाय इक्वल टू 90 ती व्हॅल्यू आपण इथे पुट केली. आपल्याला अँगल PTQ किती आहे ते काढता येईल. अँगल PTQ इक्वल टू 180 मधून हे 90 मायनस होतील. देअरफॉर अँगल PTQ इक्वल टू 90 डिग्री. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. पहा हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, ते आपण प्रूफ केलं आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. येथे फक्त आपल्याला ABC या अँगलच्या किमती किती आहेत ते काढायचं आपल्याला. पहा हा 70 दिलेला आहे, म्हणजे हा 70 येईल, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत, म्हणजे विरुद्ध कोन आहेत, म्हणजे हा पण 70 येईल. पहा हा C आपल्याला अँगल काढता येईल, कारण हे दोन अँगल लिनियर पेअरमध्ये अँगल आहेत, म्हणजे हा 100 आहे, म्हणजे हा 80 येईल, कारण दोघांची ॲडिशन 180 पाहिजे. मग हे दोन अँगल मिळाले आपल्याला, तर तिसरा अँगल काढता येईल आपल्याला, तिघांची ॲडिशन 180. याप्रमाणे आपल्याला काढता येतील ABCच्या व्हॅल्यू. पहा फ्रॉम फिगर बीचं मेजरमेंट किती येईल, B इक्वल टू 70 डिग्री. रिझन काय, अपोजिट अँगल्स, म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, ते विरुद्ध कोन आहेत. अपोजिट अँगल्स 70चा अपोजिट अँगल B अँगल आहे, त्यामुळे Bची व्हॅल्यू किती आहे 70 डिग्री. आता B अँगल मिळाला आपल्याला. आता C अँगल काढता येईल. अँड अँगल C प्लस 100, दोघांची ॲडिशन किती येईल 180. रिझन काय येईल, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर. पहा यावरून Cची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. C इक्वल टू 180 मधून हे मायनस होतील 100. देअरफॉर C इक्वल टू 80 डिग्री. Cची व्हॅल्यू काय मिळेल 80 डिग्री. हा C आपल्याला 80चा मिळेल, हा 70चा मिळेल. आता या ट्रायंगलचा विचार केला तर तिघांची ॲडिशन 180 आहे, B माहीत आहे, C माहीत आहे. आता A काढता येईल मग आपल्याला. 9 पहा अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल टू 180. पहा सॉरी स्मॉल b आहे. देअरफॉर अँगल A आपल्याला काढायचा आहे. Bची व्हॅल्यू आपण 70 काढलेली आहे आणि Cची व्हॅल्यू 80 काढलेली आहे इक्वल टू 180. देअरफॉर अँगल A प्लस दोघांची ॲडिशन 150 होईल इक्वल टू 180. देअरफॉर अँगल A इक्वल टू 180 मधून हे मायनस होतील 150. देअरफॉर अँगल A इक्वल टू 80 मधून 50 गेले 30. याप्रमाणे हा 30 डिग्रीचा अँगल येईल आपला. ABCच्या व्हॅल्यू काढलेल्या आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. दिलेल्या फिगरमध्ये मित्रांनो आपल्याला येथे DE पॅरलल लाईन GF, ही DE लाईन आणि GF लाईन या दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत आणि येथे EG हा रे बायसेक्टर आहे या अँगलचा आणि FG हा रे या अँगलचा बायसेक्टर आहे. याचा अर्थ काय, येथे जो अँगल आहे तोच अँगल येथे आहे. बायसेक्टर आहे म्हणजे या अँगलचे दोन इक्वल भाग झालेले आहेत. सपोज हा आपण X घेऊ तर हा पण अँगल X होईल. हा पण रे बायसेक्टर असल्यामुळे
हा अँगल वाय असेल तर हा पण अँगल वाय असेल, बरोबर आहे. तर आता प्रथम आपण हे एक्स अँगल घेतलेले आहेत आणि हे वाय घेतलेले आहेत, हे लिहून काढू आपण. पा रे ई जी इज बायसेक्टर ऑफ अँगल DEF. त्यामुळे काय होईल, हे दोन अँगल इक्वल असतील. DEG इक्वल आहे अँगल, येथे पॉईंट नाही घेतला आपण, GEF अँगल GEF, बरोबर आहे. आपण यांना एक्स म्हणून कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर अँगल DEG इक्वल टू अँगल GEF इक्वल टू एक्स, म्हणजे या दोन्ही अँगलची मेजरमेंट एक्स आहेत. त्याप्रमाणे हा पण रे बायसेक्टर आहे या अँगलचा, बरोबर आहे. येथे आपण एक पॉईंट घेऊ, सपोज M. रे FG is bisector of angle DFM. त्यामुळे काय होईल, हे दोन अँगल इक्वल असतील. DFG, देअरफॉर अँगल DFG इक्वल आहे अँगल GFM. आपण हे अँगल वाय म्हणून कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर अँगल DFG आणि अँगल GFM हे दोघांची मेजरमेंट वाय आहे सपोज. प्रश्न सोपा आहे, फक्त समजून घ्या. हे आपण एक्स म्हणून कन्सिडर केलेले आहेत आणि हे वाय म्हणून कन्सिडर केलेले आहेत. या दोन लाईन पॅरलल आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. मग ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल DF, बरोबर आहे. मग ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि या दोन लाईन पॅरलल आहेत, तर हा अँगल, हा वाय अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होतील, म्हणजे इक्वल असतील, बरोबर आहे. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट वाय आहे, तर या पण अँगलचं मेजरमेंट किती येईल, वायचे येईल, बरोबर आहे. पहा आता आपल्याला लाईन DE पॅरलल दिलेली आहे लाईन GF अँड आपण ही ट्रान्सव्हर्सल घेणार आहोत DF अँड DF इज ट्रान्सव्हर्सल. पहा ही ट्रान्सव्हर्सल घेतल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल हे कोणते झालेले आहेत, अल्टरनेट अँगल, त्यामुळे इक्वल असतील, बरोबर आहे. देअरफॉर अँगल, कोणता अँगल, EDF, अँगल EDF इक्वल असेल अँगल DFG ला, अँगल DFG ला. परंतु DFG आपण वाय घेतलेला आहे, म्हणजे हा पण अँगल वाय असेल, बरोबर आहे. देअरफॉर DFG हा अँगल आपण वाय घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पण अँगल किती आहे, देअरफॉर अँगल EDF इक्वल टू वाय. या अँगलचं मेजरमेंट आपण वाय दाखवलं, म्हणजे हा अँगल इक्वल आहे, बरोबर आहे. आता मित्रांनो, हा अँगल आपण वाय दाखवला, तर आता या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल कोणता आहे, DFM आहे, बरोबर आहे. आणि रिमोट इंटेरियर थेरम आपण जर येथे अप्लाय केला तर काय होईल, म्हणजे अँगल DFM या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट किती येणार आहे, हा अँगल आणि प्लस हा टोटल अँगल, बरोबर आहे. हा अँगल आणि हा अँगल म्हणजे काय होईल, अँगल DFMचं मेजरमेंट येईल. नाऊ अँगल DFM इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल DEF. देअरफॉर अँगल DFM या एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट किती असेल, हा अँगल EDF प्लस अँगल DEF. पहा EDF आपण वाय दाखवलेला आहे, म्हणजे वाय आलेला आहे, बरोबर आहे. कारण EDF येथे रिजन 1 लिहू, म्हणजे येथे फ्रॉम 1 होईल.
फ्रॉम 1. ही वाय व्हॅल्यू पुट केली आपण. DEF म्हणजे किती होईल? x प्लस एक्स, कारण पूर्ण अँगल घ्यायचा आपल्याला. DEF हा अँगल मोठा अँगल म्हणजे काय होईल? x प्लस एक्स म्हणजे 2x. अँगल आता DFM म्हणजे काय? y प्लस वाय म्हणजे काय होईल? 2y. DFM ऐवजी आपण काय लिहिणार? 2y. 2y हे y या साईडला आणू आपण, म्हणजे 2y मायनस y होईल इक्वल टू काय होईल? 2x. 2y मधून y गेला तर y राहील इक्वल टू 2x. y इक्वल टू 2x. आता y म्हणजे कोणता अँगल घ्यायचा आपल्याला? हा अँगल घ्यायचा, कारण हाच अँगल आपल्याला या अँगल बरोबर दाखवायचा आहे. बरोबर आहे, म्हणजे y म्हणजे हा अँगल घेऊ आपण EDF. y ची व्हॅल्यू आपण अँगल EDF म्हणजे x ची व्हॅल्यू आपण पुट काय करणार? DEG. x ची व्हॅल्यू आपण पुट काय करणार? DEG 2 आणि x ऐवजी अँगल DEG. y ची व्हॅल्यू आपण EDF घेतलेली आहे. EDF फ्रॉम 1. यावरून आपल्याला अँगल DEG किती मिळेल? देअरफॉर हे 2 या साईडला आले तर काय होईल? अपॉनमध्ये जातील. बरोबर आहे, म्हणजे अँगल EDF हे 2 आपण या साईडला आणले तरी इकडे काय राहील? अँगल DEG राहील. बरोबर आहे, म्हणजेच काय? अँगल DEG इक्वल टू अपॉन 2 येत, म्हणजे काय? 1/2 अँगल EDF. याप्रमाणे प्रूफ झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. आता आपल्याला EF आणि FG या दोन साईड इक्वल दाखवायच्यात. EF आणि FG या दोन साईड इक्वल आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हा ट्रायंगल आहे ना EGF, हा ट्रायंगल EGF आपल्याला आयसोस्कल्स ट्रायंगल दाखवायचा आहे, म्हणजे समद्विभुज. म्हणजे हे दोन अँगल आपल्याला इक्वल दाखवावं लागतील. हे दोन अँगल आपण इक्वल दाखवले, हा आयसोस्कल्स ट्रायंगल होईल, कारण मग त्या इक्वल अँगल समोरील साईड्स ह्या इक्वल असतील. हा अँगल आणि हा अँगल आपल्याला इक्वल दाखवण्यासाठी या दोन लाईन पॅरलल आहेत. DE पॅरलल FG. बरोबर आहे, लाईन DE पॅरलल आहे लाईन FG ला, आणि आपण ट्रान्सव्हर्सल घेऊ EG, अँड EG इज ट्रान्सव्हर्सल. ती ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल होतील. बरोबर आहे, DEG हा अँगल आणि EGF हा अँगल हे अल्टरनेट अँगल होतील. एक या साईडचा तर एक या साईडचा, म्हणजे अल्टरनेट अँगल. म्हणजे अँगल DEG इक्वल आहे अँगल EGF. अँगल EGF. DEG हे मेजरमेंट x आहे इक्वल टू EGF अँगल EGF. अँगल EGF म्हणजे अँगल EGFचं मेजरमेंट किती आलेलं आहे? x आलेलं आहे. बरोबर आहे, परंतु हा पण x अँगल आहे, म्हणजे या ट्रायंगलमध्ये आता हा पण x आहे आणि हा पण x आहे. म्हणजे हे दोन अँगल इक्वल असल्यामुळे या दोन साईड इक्वल आहेत. बरोबर आहे, या x ऐवजी आपण अँगल GEF घेऊ. अँगल GEF इक्वल आहे अँगल EGF. हे दोन अँगल इक्वल झाले. बरोबर, x. बरोबर आहे, दोघांची व्हॅल्यू x आलेली आहे, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत. याचा अर्थ हा ट्रायंगल, देअरफॉर ट्रायंगल EGF is an isosceles
समद्विभुज ट्रायंगल आहे तो, आयसोस्कल्स ट्रायंगल. त्यामुळे काय आहे, EF इक्वल टू FG, EF इक्वल टू FG. हेन्स प्रूव्ड. एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात, त्याप्रमाणे हेन्स प्रूव्ड. थोडा 1-2 वेळेस या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा मित्रांनो. सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त समजून घ्या कसा आहे. तर स्टेप बाय स्टेप समजून घ्या मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.